हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या या छान दिवसाच्या या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आज ना तुमच्याशी ना अळूवडी खाजरी होऊ नये आणि कुरकुरीत व्हावी यासाठी ना मी त्यात ना एक तुम्ही पदार्थ मिसळायचा आहे. मी हे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा मी पहिल्यांदा ना आळूची पानं स्वच्छ ना देठं कापून ना ती धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपले आळूची वडी ना खाजरी होणार नाही. तर इथे मी लागणार आहे बघा, इथं आळूवडीसाठी लागणारं थोडंसं मी लसूण आणि मिरची आणि थोडंसं ओवा, जिरं, चवीपुरतं मीठ टाकून ना मी मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे. तर ना नंतर ना याच्यामध्ये दुसरी टिप्स बघा, इथे ना मी चिंच आणि गुळाचा ना कोळ केलेला आहे. म्हणजे जेणेकरून ना अजिबात आपली अळूवडी खाजरी आणि घशामध्ये खवखवणारी होणार नाही. तर त्यासाठी ना मी इथे 1 तास ना चिंच ना पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे तुमच्या कुठल्याही वाटीनुसार तुम्ही अंदाजे वापरू शकताय. तर इथे मी वाटण केलं होतं ना मिक्सरला, लसूण, मिरची, ओवा वगैरे ते मी इथे वाटण ॲड केलेलं आहे. तर इथे बघा मी छान असं ना वाटण तयार केलं आणि नंतर ना वरून कोथिंबीर घातलेली आहे. तर इथे बघा थोडीशी ना मी अर्धा चमचा हे टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि थोडासा वरून अर्धा लिंबू पण पिळायचा आहे. म्हणजे जेणेकरून अजिबात कसलाही घशात दाटणार नाही. तर इथे बघा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, जेणेकरून आपले अळूवडी दिसायलाही छान दिसतील आणि खायला एकदम टेस्टी होतील. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय चिंच आणि गुळाचं कोळ आहे ना, ते मी इथे ॲड करते. कारण जेणेकरून 1 कप भर तरी ना ते झालेलं होतं. तर मस्त तिथे ना थोडं थोडं टाकत ना मी मिक्स करून घेणार आहे. आणि ही ना ताजी फ्रेश अळूची पानं आहेत. आणि सगळ्यात आधी बघा आपण ना त्याची देठही तांबूस रंगाची निवडायची. म्हणजे जेणेकरून ना आपली अळूवडी ती जास्त खाजरी नसते. आणि खूप छान ही ना ताजी फ्रेश ही तांबूस अशी ना याचं देठ होतं. मग ते मी सर्व कट करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून ना पाणी नितळत ठेवलेलं आहे. तर बघा इथे मी छान इथे ना त्याला लागणारं पीठ ना मी इथे तयार केलेलं आहे. तुम्हाला थोडासा कलर वेगळा दिसत असेल, कारण गूळ आणि चिंचेचा ना कोळ बनवला होता ना, तर त्याच्यामुळे ना हा बेसन पिठाचा कलर थोडासा चेंज दिसतोय. तर इथे ना मी अळूची पानं ना खूप छान आणि मोठी मोठी होती. ते पाणी नितळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरच्या शिराही काढून घेतल्या. कारण शिरा काढल्यामुळे ना आपली अळूवडी अजिबात खाजरी होणार नाही. आपण जर शिरा तसा ठेवला की जास्त खाजरी होते. म्हणून आपण ना आधी देठ कट करून मग नंतर ना शिरा काढायच्या. मग एक लाटणं घ्यायचं आणि त्याच्यावरती हलकंसं असं लाटून घ्यायचं. म्हणजे हलकंसं असं चपटं करून घेतलं ना, आपल्याला रोल गुंडाळायला ना अजिबात त्रास होणार नाही. मी इथे बघा सर्व पानं ना छान अशी ना त्याच्यावरती लाटणं फिरवून मी इथे तयार केलेलं आहे आणि याचं पीठ पण ना तयार झालेलं आहे. तर इथे बघा मी चाळणीला ना थोडंसं तेल लावून घेते. म्हणजे जेणेकरून ना आपल्या वड्या त्याला चिटकणार नाहीत. तर इथे बघा खूप छान मोठ्या मोठ्या ना आपली अळूची पानं आहेत आणि इथे मी मिश्रण तयार केलं होतं ना पिठाचं सारण, तर ते इथे मी लावून घेते. पण जास्त ना याचा ना जाड थर करायचं नाही. म्हणजे जाड थर केला ना आपली अळूवडी कुरकुरीत होणार नाही. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी पातळसा असा ना थर लावून घेते. काही जण याच्यामध्ये लाल तिखटही वापरतात, पण मी ना मिरचीचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला लाल तिखट वापर करायचं असेल तरी तुम्ही वापर करू शकता. तर इथे बघा खूप छान इथे ना मी एका पानाला लावून घेतलेलं आहे. एकदम असं मोठं पान निवडायचं पहिल्यांदा आणि नंतर त्याच्यापेक्षा छोटं. तर बरीच अशी पानं होती बरं का. नाही म्हटलं तरी 20-25 नाही पानं आहेत माझी. बघूया आता 2-3 रोल बनले की नाही बाकीचे राहिलेले ठेवून देते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त इथे ना मी सर्व पानांना ना असं पातळ असा थर लावला. कारण जेणेकरून ना आपला अळूवडी एकदम छान आणि कुरकुरीत होतील. आपण नेहमी लावताना उलटं करून आणि सर्वात आधी मोठं पण लावायचं. म्हणजे उलटं केल्यामुळे ना त्याला पीठ छान लागतं आणि आपलं ना अळूवडी तेलात घातल्यानंतर ना अजिबात बाजूला होणार नाही. आणि सेम प्रोसेस ना मी आता ना रिपीट करते. आणखीन एक रोल होतो तो मी करून घेणार आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय
आता ना काय करायचं की कडा त्याच्यात दुमडून घेतलेल्या आहेत मी आणि घट्टसर असं ना गुंडाळायचं, म्हणजे जेणेकरून तळताना ना हे अजिबात तेलात सुटणार नाहीत. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी वरून थोडंसं ना पीठ लावून घेते. आणखीन घट्टसर असा ना मी रोल बनवलेला आहे. तर इथे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप छान इथे ना आपला रोल बनलेला आहे. आणि इथे ना पहिला रोल तयार झाला आणि मी दुसराही रोल बनवून घेतला आणि थोडंसं उरलेलं पीठ ना मी त्याच्यावरतीच लावून घेतलेलं आहे. तर चाळणीमध्ये ना तेल लावून ठेवल्यामुळे अजिबात चिटकत नाही आणि छान असं ना कढईमध्ये मी पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं आणि दणदणीत असं पाणी उकळलं ना मग ही आपण चाळून ठेवायची. म्हणजे 20 मिनटामध्ये ना आपली ही अळूवडी तयार होते बरं का. मीडियम गॅसवरती मी ठेवलेलं आहे. कढईमध्ये मी वाफवून घेते. तुमच्याकडं जरा इडलीचं भांडं असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही वापरून घेऊ शकता. पण मी नेहमी ना शक्यतो कढईमध्येच बनवते. तर एक 20 मिनटं आता मी याची वाट पाहते आणि मस्त असे ना आपली अळूवडी तयार होणार आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर इथे ना मी चेक करत होते की सुरीच्या साह्याने तर आपली अळूवडी शिजली की नाही. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये की अजिबात सुरीला पीठ लागलेलं नाही आहे, म्हणजे आपली अळूवडी परफेक्ट अशी शिजलेली आहे. तर मस्त आता चला मी आता गॅस बंद करून घेते आणि हा ना रोल ना थंड करूनच मग मी कट करून घेणार आहे. तर हे रोल आहेत ना आपले अळूवडी ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, म्हणजे गरम असताना जर आपण कट केलं ना ते आपल्या सुरीला चिटकत राहणार आणि छान अशा त्याच्या वड्या पडणार नाहीत. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय थंड झालेल्या आहेत ही अळूवडी आणि आता छान आता ना कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही कट करून घेऊ शकता, जाड पातळ कसेही, पण खूप छान झालेत बरं का. पानं मस्त होती आणि काय सुंदर दिसत आहेत पूर्ण. इथे बघा तुम्ही पाहू शकताय पदर तरी ना खूप भारी सुटलेला आहे, कारण आपण थोडासा पातळ थर लावल्यामुळे. तर इथे मी सर्वच ना वड्या बनवून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर 2 रोल बनवले होते आणि त्याच्या इथे बघा किती छान मी पातळ थोड्याशा पातळ बनवायच्या, म्हणजे जेणेकरून ना तेलामध्ये तळताना खूप छान त्याच्या ना पदर्स किंवा लेयर्स निघतील. अशामुळे ना आपल्याला पाहताच छानी खावंशी वाटते बरं का ही अळूवडी. तर परफेक्ट आणि मी आज पहिल्यांदाच ना अशी अळूवडी मनापासून आणि छान ना बनवलेली आहे. तर याच्या आधी बनवायचे पण खूप असं खाजरं आणि घशामध्ये खवखव व्हायची. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी सर्वच इथे ना आपली अळूवडी छान अशी ना तळून घेतलेलं आहे आणि तेल सर्व निथळून मग मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्ही टिश्यू पेपरवरतीही ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून तेल ना पूर्णपणे निथळतं आणि खूप छान याला ना लेयर सुटलेलं आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल आणि आपले पांढरे तीळ तरी कसले भारी दिसतात त्या वडीवरती. तर मस्त. तर तुम्हाला आणखीन थोडंसं जवळून दाखवते. मस्त याला लेयर सुटलेले आहेत आपल्या अळूवडीला आणि खूप छान असे कुरकुरीत आपण मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून खायला पण एकदम टेस्टी आणि कुरकुरीत आपली अळूवडी तयार होते. आणि पदर पण ना खूप छान सुटलेला आहे आणि खायला पण ना खूप छान लागते बरं का अशी ही अळूवडी. तुम्हाला आजचा माझा ना अळूवडीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.